हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात आणि मजेतच असलं पाहिजे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जी बेल बटन त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला अपलोड झाल्यावरती लगेच नोटिफिकेशन येईल. सो तुम्हाला थंबनेलवरनं तर कळलंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे एक हॉल टाईप व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्पलवरनं मी काही वस्तू मागवल्या आहेत त्याबद्दल थोडासा रिव्ह्यू देणार आहे. आणि अशा काही वस्तू आहेत ज्या मी रिपीटेडली मागवत असते आणि काही अशा वस्तू आहेत ज्या मी फर्स्ट टाईम मागवल्या आहेत. सो मी तुम्हाला जो आहे तो ऑनेस्ट रिव्ह्यू देईन, आता पण देईन आणि ह्यानंतर जेव्हा मी परत काही वस्तू मागवीन तेव्हा पण मी दाखवत राहीन. आणि तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला. तर हे जे पार्सल आहे हे आले मला पर्पलकडनं, म्हणजे मी स्वतःहून गोष्टी ऑर्डर आले पर्पलकडनं, म्हणजे स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, मी स्वतःहून मागवले. असे प्रोडक्ट्स आहेत जे मी माझ्यासाठी डेली वेअरसाठी किंवा डेली यूजसाठी मी माझ्यासाठी मागवलेले आहेत. असे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये स्किन केअरचे काही प्रोडक्ट्स आहेत आणि 1-2 प्रोडक्ट्स हेअर केअरचे. सो चला आता मी तुम्हाला पार्सल खोलून पुढचं सांगते काय काय मागवले मी ते. फायनली आपलं पार्सल आता ओपन झालेलं आहे. बॉक्स ओपन झालेला आहे आणि सगळ्यात पहिलं आलेलं आहे मला बिल. पॅकेजिंग पण प्रोडक्ट्सची छान आहे. हे बघा, सगळे प्रोडक्ट्स हे असे आलेले आहेत जेणेकरून ट्रॅव्हलिंगच्या वेळी पार्सलला काय डॅमेज नाही झालं पाहिजे प्रोडक्टला. सो तर त्याच्यातलं आपण एक ओपन करू आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय काय मागवलं. हा आहे माझा मॉइश्चरायझर. तो आतापर्यंत मी वापरलेल्या सगळ्या मॉइश्चरायझरमधला वन ऑफ दी बेस्टेस्ट मॉइश्चरायझर आहे फॉर ऑइली स्किन. आणि माझी स्वतःची खूप ऑइली स्किन आहे आणि मला असं थोडंसं जरी ऑइली काही वापरलं, आय थिंक एखादी सनस्क्रीन मी अशी वापरली जी ऑइल बेस्ड आहे, मी अजून एकदम तेलकट स्किन आणि एकदम असं वाटतं की आपण चेहऱ्यावरती काहीतरी खूप जाड लेअर कसला तरी लावला आहे असं टाईपची मला फिलिंग येते. सो माझे जे मोस्ट ऑफ दी प्रोडक्ट्स असतात ना ते माझे जेल बेस्ड असतात. त्याच्यामधलाच हा एक मॉइश्चरायझर आहे जो जेल बेस्ड आहे. आणि हा मॉइश्चरायझर जो आहे तो आहे ॲक्वालॉजिकाचा. आणि हा सेम मॉइश्चरायझर मी ह्याच्या आधी पण वापरलेला आहे. हे त्याचं कंटेनर आहे. आणि हा आम्ही लास्ट मागवलेला जुलैमध्ये मागवलेला. मला 2-2.5-3 महिने झाले त्याला. आणि हा प्रोडक्ट वापरून तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. ह्याच्यामध्ये 3 व्हेरियंट्स आहेत. हा आहे तो आहे पपयावाला, अजून एक ॲव्होकॅडो, ज्याच्यामध्ये स्किन बॅरियर्स मॉइश्चरायझर म्हणतात. तर त्याच्यामध्ये 5 प्रकारचे सिरामाइड्स असतात जे आपली स्किन डॅमेज असते त्याला क्लिअर करतात. सो तो एक व्हेरियंट आहे. आणि अजून एक जो आहे तो, त्याचं मला नाव माहीत नाही, बट तो एक पिंक कलरच्या ह्याच्यामध्ये येतो. तो पण चांगला आहे. पण मला पपया आवडतो बिकॉज पपया थोडंसं स्किन ग्लो करण्यास हेल्प करतो. सो तर हे अशा प्रकारचं काही ओपन केल्यावरती अशा प्रकारचं आपल्याला भेटतं मॉइश्चरायझर. आणि ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे 399. आणि आता मला एक्झॅक्टली प्राईस आठवत नाही आहे, सो मी तुम्हाला याच्यावर बघून सांगते. 327 रुपीजला, म्हणजे हे मला एक जवळजवळ 70 रुपीज वगैरे हे मला ऑफ झाले. सो इट इज व्हेरी गुड डील. 65 to 70 रुपीज आहेत हे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे ओपन केलं की ह्याच्या आतमध्ये अशा प्रकारचं लीड येतं, जेणेकरून डिरेक्टली ओपन झाल्यावरती तुमचा ह्याच्यासोबत कॉन्टॅक्ट येत नाही आणि जम्स वगैरे म्हणजे जम्स वगैरे ह्याच्यामध्ये जाण्याची शक्यता नसते. आणि ह्याला असं ओपन केल्यावर इतका भरून हा पूर्ण मॉइश्चरायझर येतो आणि पूर्णच्या पूर्ण जेल बेस्ड आहे. टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते. एकदम पाणी कसं आहे, एकदम जेल आहे हे. ही स्किन बघा आणि ही स्किन बघा, डिफरन्स दिसतोय. माझं वन ऑफ द बेस्ट, म्हणजे सगळ्यात आवडतं माझं प्रोडक्ट हे आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं सॅलिसिलिक ॲसिड जेल डेली फेस वॉश. अरे वा, हे तर मला फ्री गिफ्ट मिळालं आहे बिकॉज माझी शॉपिंग आहे ती 1200च्या वगैरे वरची आहे. त्याच्यावरती असं काहीतरी होतं की अबाउट 1200 या समथिंगच्या वरती हे फ्री गिफ्ट मिळणार होतं. तर माझं ऑटोमॅटिकली 1000च्या वर गेलं. तर हे मला फ्री गिफ्ट रिसीव्ह झालं आहे. आणि हे आहे 30 ml 1% सॅलिसिलिक ॲसिड जेल डेली फेस वॉश. आणि गुड गोष्ट ही आहे की जेलमध्ये आला आहे, सो मला सगळं तर बेस्ट आहे. डर्माकोचं आहे आणि डर्माकोचे पण प्रोडक्ट बेस्ट असतात, पण मी स्वतःहून कधी वापरले नाही आहे.
आणि मी स्वतःसाठी आता फेस वॉश मागवला आहे. सो आय डोंट नो मी हा वापरेन की नाही, बिकॉज सपोज एकदा कधी मला ॲक्ने आले तर मी हे नक्कीच वापरेन, बट सध्या मला नाही माहीत मी हे वापरणार आहे की नाही. सो मी याच्यावरती मला काही रिव्ह्यू देणार नाही, पण हे मला फ्री गिफ्ट म्हणून रिसीव्ह झालं आहे. ही आहे ममाअर्थची व्हिटॅमिन सी सनस्क्रीन बॉडी लोशन. म्हणजे आपल्याला बॉडीसाठी तेव्हा सनस्क्रीन हवी असते, आणि पर्टिक्युलरली माझं मागवण्यामागचं कारण, सध्या मी माझ्या ऑफिसला गाडी घेऊन जाते आणि होतं काय की खूप ऊन वगैरे असं हातावर किंवा असं एक्सपोज एरिया आपला हा हात जास्त होतो, त्यामुळे हातावरती सुद्धा खूप जास्त टॅनिंग झालं आहे आणि पटकन जात नाही टॅनिंग, बिकॉज मुंबईसारख्या ठिकाणी तर ऊन म्हणजे एकदम असं एकदम प्रखर ऊन जे असतं एकदम दाट ते वालं ऊन पडतं आणि पटकन जो चेहऱ्यावरती किंवा स्किनवर जो लेअर बसतो ना टॅनिंगचा बिलकुल जात नाही. सो मी विचार केला आहे मी ही सनस्क्रीनचा आता वापरणार आहे. तर ही जी सनस्क्रीन आहे ती आहे ममाअर्थची व्हिटॅमिन सी सनस्क्रीन बॉडी लोशन विथ हनी अँड व्हायटमिन सी. तर मी ही 300 ml मला हे मिळालं आहे आणि ह्याची जी प्राईस आहे ती आहे 359 रुपीजला मला हे रिसीव्ह झालं आहे. आणि ह्याच्यावरती ह्याची ओरिजिनल प्राईस 399 दिली आहे. रिव्ह्यू मी इतक्यात देऊ शकत नाही, बिकॉज मी कधीच वापरली नाही, माझा फर्स्ट टाईम एव्हर यूज आहे हा. सो मी यूज करून बघेन. बाकी क्वालिटी तर चांगलं आणि पॅकेजिंग तर चांगलं आलं आहे आणि हे काइंड ऑफ असं दिसतंय. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं ओके आज गुडनेसचं रोजमेरी वॉटर. बिकॉज माझे केस जे आहेत ते सध्या खूप म्हणजे खूप थिन होत चाललं आहे. तर खूप वाचलं आहे ऐकलं आहे की आज गुडनेस रोज कुठल्याही ब्रँडचं रोजमेरी वॉटर खूप डोक्यात हेअरसाठी आपल्याला चांगलं आहे, नॅचरल हेअर ग्रोथ देतं. आणि हे दर दिवशी रात्री मी पंप करून करायचं असतं, तर मालिश करून यायचं झोपायचं असतं. त्यामुळे हे मी आता यूज करणार आहे. आज गुडनेसचं आहे हे. आणि हे जे आहे त्याची मला प्राईस हे जे आहे ते मला पडलं आहे 178 रुपीजला आणि ह्याची ओरिजिनल प्राईस दिली आहे 225, बट ऑफरमध्ये कमीच भेटतं, त्यामुळे 178ला पडलं आहे हे मला. आणि मी आता हे यूज करून बघेन. आता ही इतकी क्वांटिटी आहे म्हणजे मी मला 1 मंथ तरी ॲटलिस्ट जाईल. तर ते सगळे त्याचे रिव्ह्यूज आहेत ना, नेक्स्ट टाईम मी कुठला अजून पार्सल ऑर्डर केले तर त्याच्या आधी मी ह्या प्रोडक्ट्सचे म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्टला मी ह्यांचे रिव्ह्यूज देईन. तर हे एक मला यूज करून बघायचं आहे. आता ह्याला पण करून बघूया स्प्रे वगैरे कसं आहे ह्याचा तो. की ह्याला असं काहीतरी बटन आहे पुश करायचं. ओके पंप तर चांगला आहे ह्याचा, ठीक स्मेल आहे, इतकं काही स्मेली नाही आहे हे. आणि यूज झालं की ह्याचं हे असं जे बटन दिलं आहे ते परत पुश करून ठेवायचं, जेणेकरून ते आता पंप होत नाही आहे, लॉक होऊन जातं. माझं जे ह्या वेळीचं पार्सल आहे ते आहे ओके गुड वाईब्सचा फेस वॉश मागवला आहे मी. गुड वाईब्स डीट अँड ग्लो फोमिंग फेस वॉश विथ डीप क्लिन्झिंग ब्रश. आणि पण नाव आहे डीट अँड ग्लो, बिकॉज मला झालं आहे खूप जास्त टॅनिंग, त्यामुळे एकदम मला सध्या टॅनिंग रिमूव्हलसाठी काहीतरी हवं होतं. सो मी हा फेस वॉश मागवला आहे आणि मला थोडंसं असं हा उपटनचा आहे आणि उपटनचे वगैरे मला चांगले वाटतात यूज करायला. लास्ट टाईम मी डॉक्टर शेखचा गुलाब अँड ग्लायकोलिक ॲसिड फेस वॉश मागवलेला जेव्हा मला व्हिडिओ करायचा होता, बट माझे एक्झाम्स चालू होते, सो मला पॉसिबल झालं. सो त्याचा मी याच्यामध्ये रिव्ह्यू द्यायला प्रयत्न करेन की मला तर एवढा तो नाही आवडला. म्हणजे ते मी पण असं जस्ट बघत होते काय मागवायचं काय नाही, आणि तेव्हा मी डॉक्टर शेखचा तो फेस वॉश मागवलेला. एक फॉक्सटेलचं व्हिटॅमिन सीचं सिरम मागवलेलं 550 रुपीजचं, खूप कॉस्टली होतं ते. आणि मी मागवलेलं ॲक्वालॉजिकाचा फेस वॉश आणि अजून 1-2 गोष्टी काहीतरी होत्या मला आठवत नाही आहे, बट त्यातली मला सगळ्यात एकच गोष्ट आवडली ती म्हणजे ॲक्वालॉजिकाचा मॉइश्चरायझर. आणि डॉक्टर शेड्स मला बिलकुल नाही आवडलं, म्हणजे वेगळाच आहे काहीतरी असा वास, थोडासा गुलाब टाईप वेगळाच वास आहे. आणि फर्स्ट टाईमच जेव्हा वापरलं मला सुद्धा ह्या ह्याच्यात खूप अशी खास इचिंग टाईप झालं. नंतर एवढं काही वाटलं नाही, बट मला नाही आवडलं टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि फॉक्सटेलचंच व्हिटॅमिन सी सनस्क्रीन सिरम मी सजेस्ट करेन, कोणी नाही घेतलेलंच बेस्ट आहे, बिकॉज ते आल्या लगेच ऑक्सिडाईज, म्हणजे 8 ते 10 दिवसातच ते एकदम ऑक्सिडाईज होतं. आणि मी तर मला असा हे आला आहे त्याचा रिव्ह्यू की व्हिटॅमिन सी जेव्हा ते आपण वापरतो ना तेव्हा स्किन ग्लो होण्याऐवजी ना थोडीशी एक शेड डार्क दिसते. आणि असं वाटतं की आपण इतके महागडे प्रोडक्ट्स थोडं ना स्किनला अजून डार्क दाखवण्यासाठी करतो. सो मला नाही आवडलं. आणि मला आतापर्यंत मी जितके व्हिटॅमिन सीचे सिरम वापरलेत ना कशातच चांगला रिझल्ट झाला. मला प्रत्येक सिरमला माझ्या चेहऱ्यावरती तसा ॲडव्हर्स वेगळाच इफेक्ट येतो, डार्क स्किन दिसायला लागते. सो मी सध्या कुठलाच सिरम आता वापरत नाही आहे, पण मी सर्च करते मला एखादं सिरम हवं आहे. तर बघू आता कुठलं मिळालं तर तुम्हाला पण सांगेन. तर आता आपण बोलतोय गुड वाईब्सच्या फेस वॉशबद्दल. सो असं ह्याचं पॅकेजिंग आहे.
पॅकेजिंग तर चांगलं आहे. आणि त्यानंतर ह्याची प्राइस दिली आहे ह्याच्यावरती 349 रुपीज. हा पडला आहे 270 रुपीजला. आणि ह्याची ओरिजिनल प्राइस काय आहे 349. म्हणजे ह्याच्यामध्ये पण जवळजवळ बरंच कन्सेशन आहे. 270 रुपीजला म्हणजे ठीक आहे. आणि ह्याची जी क्वांटिटी कुठे आहे, ह्याची क्वांटिटी आहे 150 ml आहे. हा ब्रशवाला आहे. वा, लुक तर याचा खूप छान आहे. आणि ह्याला असा पुढे ब्रश आहे सिलिकॉनचा. आणि हे सिलिकॉनचे ब्रश म्हणजे आताच आम्ही एक फेस वॉश यूज करतोय, त्याचं नाव आहे फिक्स डर्माचा व्हायटमिन सी फेस वॉश आहे तो. त्याला पण पुढे असंच आहे. आणि मला ते यूज केल्यावरती असं वाटलं की ह्याचा खूप जास्त यूज आहे. बिकॉज जेव्हा आपण असं स्किनवरती रोल करतो ना, असं वाटतं की आपल्या स्किनवरची डेड स्किन जाते. सो मी ह्याच्या पुढे असलेच फेस वॉश यूज करणारे, ज्यांना पुढे हे ह्याच्यामध्ये खूप फेस वॉश वापरून झालेत, मला जास्त कशात चांगला इफेक्ट नाही भेटला आहे. सो आता माझा हा आहे. आणि जो आवडेल त्याच्यावरतीच मी स्टिक राहणार ह्याच्या पुढे, तसं पण तुम्हाला मी अपडेट करत राहील. हे सगळं सामान माझं स्वतःच आहे. आणि दीदीचे ह्याच्या आधीच एक थोडे दिवस झाले तिचे पण काही पार्सल्स रिसीव झालेत. त्याच्यामध्ये एक पार्सल आहे तिचं पिलग्रिमचं हे रेडमी सिल्कचं एक हेअर सिरम आहे, हेअर ग्रोथ सिरम आहे, जे आपल्याला केसामध्ये असं रात्री झोपताना सिरम थोडंसं लावून झोपायचं असतं टाईप आहे हे. आणि ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे 895 रुपीज. इथे तुम्हाला दिसणार तर नाही आहे, बट असं हे आहे. आणि ह्याच्यामध्ये पण ऑफर्स वगैरे चालू असतात. आणि मला वाटतंय हे दीदीला जे भेटलंय ते बाय वन गेट वन असं काहीतरी भेटलंय. ह्याच्यासोबत तिने अजून काहीतरी एक प्रोडक्ट मागवलेलं असं तिला दोन्ही पण ते एकत्र मिळून गेले. सो हे एक सिरम आहे. आणि त्या व्यतिरिक्त हा टोनर एक माझ्या स्किन केअरमध्ये नाही आहे, पण दीदी माझी टोनर वापरते. तर त्या टोनरमध्ये ना प्लमचं राईस वॉटर अँड नियासिनामाइड टोनरची तिची सेकंड बॉटल आहे. ही फर्स्ट बॉटल आहे जी संपली आहे. आणि ही तिने नवीन बॉटल मागवली, ही अजून फुल आहे. तर ही तिची सेकंड बॉटल आहे. आणि जेव्हा माणूस सेकंड बॉटल वापरतो तेव्हा त्याला नक्कीच पहिल्या ह्याच्यामध्ये चांगला रिझल्ट भेटलेला असतो, तेव्हाच वापरतं. तर मला पण मागवायचं आहे, बट मी सध्या क्वाईट कन्फ्यूज आहे की मी कुठलं मागवू. बिकॉज दीदीच्या आणि माझ्या स्किन टाईपमध्ये खूप जास्त फरक आहे. सो त्याचे प्रोडक्ट्स मला नाही जमत लावायला, आणि मला ते सूटच नाही होत. पण आम्हाला दोघींना मॉइश्चरायझर तर सेम सूट झाला आहे. ह्याच्यातला दुसरा मॉइश्चरायझर ती वापरते. मी तिला ॲक्वालॉजिकाचा मॉइश्चरायझर, हा मी तुम्हाला जो म्हटलेला बॅरियरवाला सिरामाइड्स वगैरे असतात, तर हा तो मॉइश्चरायझर आहे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी वगैरे सेम आहे, फक्त थोडासा कलर पेल येल्लो टाईप आहे, थोडासा येल्लोइश कलर आहे ह्याचा. ह्याच्यामध्ये पण असं लीड येतं. तिने पण हा एवढा यूज केला आहे. आणि खरंच हे खूप छान मॉइश्चरायझर असतात. लाईट वेट आहे, एकदम अशी चेहऱ्यावरती इव्हनली अप्लाय होतात. चेहऱ्यावर थिक लेअर नाही देत, एकदम अशी आतमध्ये ॲब्झॉर्ब होऊन त्यांचे जे इफेक्ट्स ते दाखवतात. ह्याच्यामध्ये जे कोअर इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते मी तुम्हाला सांगेन. ह्याच्यामध्ये माझ्या वाल्या मॉइश्चरायझरमध्ये तर पपया अँड व्हिटॅमिन सी आहे, जे ब्रायटन आणि हायड्रेट त्यांचं मेन वर्क आहे. आणि ह्या मॉइश्चरायझरमध्ये आहे ॲवाकाडो प्लस 5 इसेन्शियल सिरामाइड्स. ह्याचं आहे स्ट्रेंथन प्लस हायड्रेट, दोन्ही पण 200 ग्रॅम्सचे आहेत. सो हे सगळे प्रोडक्ट्स आहेत जे मी मागवलेत पर्पलवरनं. ह्याच्या व्यतिरिक्त माझी एक सनस्क्रीन आहे. सनस्क्रीनमध्ये आता ही डॉट अँड कीची एक सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन जसं मी म्हटलं माझी ऑइली स्किन आहे, तर ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन शोधणं पण खूप कठीण काम आहे. आणि माझ्या लिस्टमध्ये मी सनस्क्रीन कुठल्या यूज केलं. फिक्स डर्माचं एक सनस्क्रीन आहे, तिचं नाव आहे फिक्स डर्मा सनस्क्रीन जेल 30 एक ह्याची आहे 30 SPFची आहे. ही सनस्क्रीन जी आहे 50ची आहे. पिलग्रिमची आहे, मागे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये रिव्ह्यू केलेली. ही पिलग्रिमची 1% हायलोरॅनिक ॲसिड सनस्क्रीन जेल आहे. मला बिलकुल आवडलेली नाही आहे, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. त्याच्यापेक्षा चांगली ही डॉट अँड कीची आहे वॉटरमेलनची सनस्क्रीन. ही 50+ची आहे, ही पण 50+ची आहे. दोघांची प्राईस अबाउट 350 आहे. बट ह्याचे मला ही तरी ठीकठाक आहे, पण ही मला बिलकुल आवडली नाही. जेव्हा पण मी अप्लाय करते, ही आहे स्पेशली ऑल स्किन टाईपसाठी. आणि ही ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप, म्हणजे मी यूट्यूबवरती खूप बघितलेलं की ही खूप चांगली आहे ऑइली स्किनसाठी. आणि ह्याच्यावरती दिलं पण आहे की ॲक्वा जेल आहे. बट जसं शर्माची सनस्क्रीन आहे ना, सगळ्यात पहिली मी तीच यूज केली. आणि मी ते आय थिंक 10-12 वेळा मी त्यांचे ते पॅक्स जे बॉटल्स आहेत ते मागून यूज केले. बट ही सनस्क्रीन मी एकदाच
मध्ये मला बिलकुल नाही आवडली. मी ती सनस्क्रीन स्विच केली फिक्स सलमाची ह्यासाठी, बिकॉज मला असं वाटलं की थोडंसं जास्त SPF आपण वापरून बघू की आपल्याला अजून चांगला काही इफेक्ट येतो का किंवा काय. बट नो, बिग नो, ही सनस्क्रीन मी लाईफमध्ये कधीच नाही मागवणार आहे परत. आणि मी परत स्विच होते आता फिक्स सलमावर. ॲक्च्युली झालं काय की पर्पलवरती फिक्स सलमाचं ब्रँड म्हणण्यापेक्षा ब्रँडेड त्याचे ब्रँड प्रोडक्ट्स असतील, बट सनस्क्रीन ते वाला मिळत नाही जे मी यूज करते 30+ जेल. तर त्यामुळे मला ते आता दुसऱ्या साईटवरून मागवावं लागले. सो मी तिकडनं मागवलं आणि ते यायला अजून 1-2 दिवस जातील. त्याची डिलिव्हरी थोडीशी लेट आहे. असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. जे ऑइली स्किनवाले लोक जे आहेत ना त्यांना मे बी माझे प्रोडक्ट्स किंवा माझे रिव्ह्यूज युजफुल होतील, त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे तुम्हाला आवडलं तर लाईक, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.